विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज 4 मे 2025 रोजी मेडिकलसाठीची जी परीक्षा नीट एक्झाम झाली त्या एक्झामच्या निमित्तानं मला काही आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे। मी फिजिक्स विषयाचा शिक्षक म्हणून माझी एक मानसिकता असायची किंवा असते की फिजिक्सचा पेपर हा एका योग्य लेव्हलचा असला पाहिजे, खूप सोपा पेपर असू नये, म्हणजे अभ्यासू विद्यार्थ्यांचं त्यामध्ये जरा वेगळेपण दिसून येतं अशी माझी भावना असते। परंतु आजचा हा पेपर पाहिल्यानंतर मला विद्यार्थ्यांची कीव आली, विद्यार्थ्याविषयी करुणाभाव जागृत झाला, कारण की हा पेपर नीटच्या विद्यार्थ्यांसाठीचा पेपर नाहीच असं मी खात्रीपूर्वक सांगतो। ज्या शिक्षकानं हा पेपर काढला त्या शिक्षकाला सुद्धा 1 तासात हा पेपर सॉल्व करता येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। म्हणजे एकतर हा शिक्षक शिकवणारा असणार नाही, IIT ॲडव्हान्सची जो पेपर काढणार आहे तो शिक्षक हा पेपर काढण्यासाठी असला पाहिजे। NTAनं अशा शिक्षकाला काही गाईडलाईन दिल्या असल्या पाहिजे किंवा द्यायला पाहिजे की हा पेपर योग्य वेळेत सॉल्व करता येतो का, तर हा पेपर 1 तासात सॉल्व करता येत नाही, ही पहिली भूमिका। दुसरी भूमिका अशी आहे की काही प्रश्न अवघड असावेत ठीक आहे, परंतु 50%पेक्षा जास्त प्रश्न IIT ॲडव्हान्सचे प्रश्न असू शकत नाही नीटच्या मुलांना। काही प्रश्न आजपर्यंत कधीच विचारलेले नाही, उदाहरणार्थ व्हर्नियर कॅलिपरचा 0 एररचा प्रॉब्लेम हा नीटच्या विद्यार्थ्याला असू शकत नाही, तो JEE ॲडव्हान्सच्या म्हणजे IIT ॲडव्हान्सच्या परीक्षेचा प्रश्न आहे। करंट इलेक्ट्रिसिटीमधला व्हिस्टोन नेटवर्कच्या बेसवरचा प्रॉब्लेम, त्याच्यात तुम्ही 1/3 रेजिस्टन्स ॲड करायला सांगताल, हा कसला लेवल, त्यामध्ये फक्त इंटिजर टाईपचे नंबर्स असले पाहिजे, तेव्हा पटकन ते 1 मिनिटात तो प्रश्न वाचून कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर गोल करून झालं पाहिजे। ही भूमिका त्या माणसाला माहीत असेल का? म्हणजे ज्या कोणी हा पेपर काढला त्या माणसानं या विद्यार्थ्यांना एकतर फिजिक्स विषयापासून दूर नेलं असं म्हणता येईल, किंवा त्या मुलांची फिजिक्स अभ्यास करण्याची भूमिका सोडून द्यायचं एक गुत्ता त्याने किंवा कॉन्ट्रॅक्ट त्या टीचरने घेतला असं म्हणता येईल। म्हणजे त्या शिक्षकाला हे माहिती असलं पाहिजे की या मुलांचं मॅथमॅटिक्स कोणत्या लेव्हलचं असतं। एक प्रश्न तो कायनेमॅटिक्सवरती विचारला आहे, T आणि X रिलेशन दिलं आणि ॲक्सेलरेशन काढायला सांगितलं आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचं परत Xच्या फॉर्ममध्ये उत्तर देणं हे काय त्या नीटवाल्या विद्यार्थ्यांचं टार्गेट नसतं। नीटच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना एका विशिष्ट लेव्हलपर्यंत शिकवलं जातं। एक ओमेगा आणि ॲम्प्लिट्यूडचा प्रश्न विचारला, अर्धा पेज भरलं आहे त्या प्रश्नाच्या उत्तरानं, असा कुठं प्रश्न असतो का नीटला? अर्ध्या पेजचा एक प्रश्न असतो का? केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 4 प्रॉब्लेमचा 1 प्रॉब्लेम केला आहे। लिथियम आणि मला असं वाटतं हायड्रोजन, त्यांचे एनर्जी लेव्हल्स आणि रेडियस, एनर्जी आणि रेडियस काढायला सांगितले, म्हणजे एकाच प्रश्नात 4 प्रॉब्लेम्स टाकले, असं कुठं असतं का? म्हणजे या अशा प्रॉब्लेम्समुळं, या अशा परीक्षेमुळं मुलांच्या मनात भीती निर्माण होते, मुलं टोकाचे नाराज होतात, रडत बसतात आणि त्यांना समजून सांगता पालकांची आणि शिक्षकाची नाकी नऊ येतात। म्हणजे जवळपास आजचा भारतातला 90% विद्यार्थी डोळ्यात अश्रू घेऊन बसलेला आहे। हे त्या शिक्षकाला खरं तर दाखवले पाहिजे या सगळ्यांचे अश्रू, म्हणजे लक्षात येईल की टफ काढा, परंतु NCERTच्या लेव्हलला आणि नीटच्या लेव्हलला हे ठरवा ना, लेव्हल नीटची आणि JEEची लेव्हल ठरवा, कोणते प्रश्न कसे असले पाहिजे हे ठरवा जरा, आणि मग मुलांना समजेल की आपण नीटचे आहोत तर आपल्याला याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, आपल्याला JEEचा तर अभ्यास करायचा आहे। JEEच्या पेपरला ज्याला 100% मार्क पडलेत त्या मुलाला नीटला 50% मार्क पडत नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी एक शिक्षक म्हणून तुमच्यासोबत आहे, तुम्ही याची अजिबात काळजी करू नका की मला मार्क्स किती पडणार आहेत, तुमचा रँक हा चांगला येणार आहे, तुमचे मार्क्स जरी कमी झाले तरी काळजी करू नका। पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की आपण कोणालाही न सांगता उद्यापासून अभ्यासाला लागायचं। कोणता अभ्यास करायचा? जरी तुम्ही मेडिकलला लागणार असाल तरी तुमचा हा अभ्यास फायद्याचा ठरेल। उदाहरणार्थ तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास करायचा, म्हणजे बायोलॉजीचा अभ्यास हा मेडिकलवाल्यांना काही नुकसानदायक ठरणार नाही, आणि टाईमपासमधून फिजिक्स केमिस्ट्रीसुद्धा अभ्यास करावा। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुमचा वेळ वायाला घालू नका, अभ्यास तुमच्या साथीला तुमच्या आयुष्यामध्ये फायद्याचाच ठरणार आहे। दुसरी गोष्ट, मी पालकांना विनम्र विनंती करतो की आजपर्यंत तुम्ही तुमच्या पाल्यांच्या सोबत होते हे मला माहिती आहे, त्यांना सपोर्ट केला हे आम्हाला कळतं आहे, तुमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पाल्यांनी सुद्धा तुमच्या मेहनतीचं, तुम्ही करत असलेल्या सपोर्टचं चीजच करायचं ठरवलेले, त्यांनी त्यांचं 100% दिलं हे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे। पण आता वेळ अशी आहे की तुम्ही आम्ही आपल्या मुलांसोबत म्हणजे आपल्या पाल्यांसोबत
100% राहिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो खचणार नाही आणि उमेदीनं पुढच्या परीक्षेला सामोरं जाईल. नाहीतर याच्यापेक्षा आयुष्यातल्या आणखी पुढच्या मोठ्या मोठ्या परीक्षा असतात, त्या परीक्षेच्या आधीच आपलं लेकरू खचून जाऊ नये. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की या गेलेल्या परीक्षेची अजिबात चर्चा घरात करू नका की असं झालं तसं झालं, मग तसं व्हायला पाहिजे होतं, तू असं करायला पाहिजे होतं. तर तुम्ही त्याच्यासोबत राहा. उद्याची परीक्षा त्याला आणखी चांगल्या पद्धतीनं देता येईल याच्यासाठी तुमची आजची त्याला पाठिंब्याची फार मोठी गरज आहे आणि ते तुम्ही देताल याची मला पूर्ण खात्री आहे. मी शिक्षक म्हणून तुमच्यासोबत नक्की आहेच, परंतु तुम्हाला जर कधी याच्यापेक्षा माझ्याशी काही जास्त बोलायचं असेल, विचारायचं असेल, प्रश्नाची मीमांसा करायची असेल, कारण मीमांसा करायची असेल किंवा आणखी प्लॅनिंगची चर्चा करायची असेल तर मी तुमच्या सोबत सदैव आहे याची मी तुम्हाला शब्द देतो, खात्री देतो आणि तुमच्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी परत एकदा शुभेच्छा देतो. नमस्कार. थँक्यू.